त्या परमात्म्याचा आपण शोध घेतला पाहिजे, त्याचं ध्यान आपण केलं पाहिजे. बाहेर देव आहे, पण बाहेरचा देव कधी दिसत नाही, तो काल्पनिक आहे. पण आपल्या आतमध्ये जो आहे तो साक्षात आहे. बरं, आपल्या हृदयामध्ये आहे तर तो कुठे आहे? आपण जो श्वास आतमध्ये घेतोय आणि बाहेर सोडतोय, त्या दोहींच्या मध्ये आत्मरूपी चेतना आहे. लक्षात घ्या, देवाला शोधायला टाइम लागत नाही. देव आपल्या हृदयामध्ये लगेच शोध लागतो. आपण जो श्वास घेतोय आणि सोडतोय, त्या दोहींच्या मध्ये आत्मरूपी चेतना आहे. खरा परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे, त्याचा शोध घ्यायचा आहे. आपण कोण आहोत? आपण हे शरीर नाही. शरीर नष्ट होत असतं, पण जो आपला आत्मा आहे तो अमर आहे, तो शरीर धारण करीत असतो. एका योनीला कोटी कोटी फेरा 84 लाख योनी आहे, तेव्हा परत मानवाचा जन्म आहे. आपल्याला जन्म कोणता घ्यायचा हे देवाच्या हातात नाही, आपल्या हातात आहे. आपण कर्म कसं करतो? आपण जर शेतामध्ये ज्वारी जर पेरली तर बाजरी उगणार नाही. जसं आपण पेरू तसंच आपल्याला त्याचं फळ भेटतं. म्हणजे जसं आपण कर्म करू तसे आपल्याला फळ भेटत असतं. आपल्या दत्तधामामध्ये काय शिकवलं जातं? सकाळी ध्यान साधना असते. ध्यान साधना म्हणजे आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात. 7 चक्र कोणते? मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, ज्ञान चक्र आणि सहस्र चक्र. ध्यान साधनेद्वारे आपल्या शरीरातील 7 चक्रांची शुद्धी केली जाते. आपल्या स्वतःच्या मनाच्या साहाय्याने शुद्धी केली जाते. म्हणजे मी नाही करत. ध्यान साधनेद्वारे तुमच्याच मनाच्या साहाय्याने तुमच्या शरीराची शुद्धी होत असते. मी फक्त काय मध्यमी, लक्षात ठेवा. ध्यान साधनेद्वारे सर्वात पहिले आपण शरीराची शुद्धी केलेली आहे. 7 चक्रांची शुद्धी. परत दत्त प्रभूंना आपण प्रार्थना केलेली आहे. आमच्या शरीरामध्ये जी काही पीडा असं ती पीडा नष्ट करा. आपण दत्त प्रभूंनी ही प्रार्थना केलेली आहे. ब्रह्मरूपाने तुम्ही उत्पन्न करणारे, विष्णू रूपाने तुम्ही पालन करणारे आहे, शिव रूपाने तुम्ही संहार करणारे आहे. सर्व काही तुमच्या हातामध्ये आहे. आम्ही तुमचे लेकरे आहोत. तुम्ही आमचं रक्षण करा. अशी आपण काय केलेली सकाळी प्रार्थना केलेली आहे. आपली सगळी प्रोसेस झालेली जवळजवळ 5.5 ते 6 तासाची. आता फक्त 15 मिनिटाची प्रोसेस राहिलेली. आपल्या दत्तधाम मध्ये काय केलं जातं? सनातन धर्माचं पालन केलं जातं. पुरातन काळामध्ये काही डॉक्टर नव्हते. आपल्या सनातन धर्माचं इथं पालन केलं जातं. वैदिक प्रक्रिया केल्या जाते. वैदिक प्रक्रिया म्हणजे प्रार्थना आली, ध्यान साधना आली, शरीर शुद्धी आली, यज्ञ आलं, हवन आलं, पंचसूक्तांचा अभिषेक आला. पंचसूक्ताच्या अभिषेकद्वारे आपल्या शरीरामध्ये 5 प्राण असतात. त्या 5 प्राणांची शुद्धी केल्या जाते. लक्षात घ्या. आरोग्य हवन, समस्या निवारण हवन, महामृत्युंजय हवन, नवग्रहांचे हवन, यज्ञ म्हणजे जी पुरातन काळातील वैदिक प्रक्रिया आहे. लक्षात घ्या. ती प्रक्रिया आपल्या दत्तधाम सरकारमध्ये चालत असते. संकल्प, प्रार्थना, ध्यान साधनेद्वारे
ध्यान साधना तुम्ही मनापासून केली पाहिजे. मन, बुद्धी आणि प्राण एक करून केली पाहिजे. लक्षात घ्या. पण आपण ज्यावेळेस ध्यानाला बसतो त्यावेळेस आपलं मन पळतं. मन पळलं का मनामागे आपली बुद्धी पळत असती. बुद्धी का पळती? तर मनाची बायको ही बुद्धी आहे म्हणून मनामागे पळती. बुद्धी पळली की इंद्रिय पळतात, म्हणजे सर्व सौल होतं. पण मनाचं असं आहे, आपण ज्याची गोडी मनाला लावली त्याचीच गोडी मनाला लागते. बघा, मग आपण गोडी कसली लावायची आपण ठरवायचं. आपल्या हातात आहे. आपल्या शरीरामध्ये सर्व काही आहे. स्वर्ग आपल्या शरीरात आहे, ब्रह्मलोक आपल्या शरीरात आहे, विष्णुलोक आपल्या शरीरात आहे. जे 14 भुवन म्हणतात, 14 भुवन ते कुठे आहेत? 14 भुवनही आपल्या शरीरात आहे. कमरेच्या खाली 7 भुवन आहेत, कमरेच्या वरती 7 भुवन आहेत. आपल्याकडे 350 प्रकारचे प्रार्थना, संकल्प आणि ध्यान साधना आहे. या पुरातन काळातील भरपूर वेगवेगळ्या प्रार्थना आहे, एकच नाहीये. आणि ही पुरातन काळातील ही कोणाकडे प्रार्थना नाही, ध्यान साधना आपण घेतो ती. हे फक्त आपल्या दत्तधाम मध्येच वैदिक प्रक्रिया चालत असते. आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही. कोणीही येऊ शकतं, बसू शकतं, साधना करू शकतं. साधना करण्यासाठी एकही रुपया दत्तधाम मध्ये लागत नसतो. इथे आल्यानंतर एकही रुपया कोणाकुणाही घेतला जात नाही. प्रार्थना असेल, संकल्प असेल, ध्यान साधना असेल, एकही रुपयाची मागणी केल्या जात नाही. 38 वर्षापासून आपलं दत्तधाम चालू आहे. 38 वर्षापासून अन्नदान चालू आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला पारायण करायचं असं ग्रंथही मी स्वतः देत असतो, व्यासपीठ मी देत असतो, जेवणाची सोयही मी करीत असतो. म्हणजे असं नाही मी तुम्हाला ग्रंथ देतो, व्यासपीठ देतो, जेवणाची सोय करतो म्हणजे तुमच्याकडून 51 रुपयाची पावती पाडतो. घेती घेती नरका जाती. एकही रुपयाची पावती मी फाडत नाही. आता सध्या इथं 500 ते 1000 लोक असतील. कोणालाही उभं करून कोणालाही विचारू शकता तुम्ही तुमच्याकडनं किती पैसे घेतले. माणूस 7 दिवस राहिला किंवा 5 दिवस राहिला, इच्छानुसार पूर्ण कुटुंब जरी आलं तरी भाजी भाकरीचं जेवण आपल्याकडे असतं. आपल्या घरी एक पाहुणा जर आला तर आपल्याला कंटाळा येतो. माझ्याकडे कमीत कमी हप्त्याला 25,000 लोक येऊन जातात. 25 ते 50,000 लोक येऊन जात असतात. तुम्ही कोणालाही विचारू शकता जेवणाचे किती पैसे घेतले. आता इथे एवढे लोक बसलेले 500 असतील किंवा 1000 असतील. याच्यामध्ये जर तुम्हाला कोणी जर बोललं महाराजांनी आम्हाला 21 रुपयाची पावती फाडली, जी सजा म्हणून ती भोगायला मी तयार आहे. हा, पैसे लागतात. पैसे कुठे लागतात? ध्यान साधण्याला लागते नाही, प्रार्थनेला लागते नाही, शरीर शुद्धीला लागते नाही, जेवणाला लागते नाही, राहण्यासाठी लागते नाही. पण तुम्हाला जे हवन करायचं असं हवन फुकट कसं होईल? त्याला सामुग्री असती. ती सामुग्री आणायची कुठून? ब्राह्मण असतात. हवन करायचं म्हणजे तुम्हाला लाकडे जाळायची असं नाहीये. हवन करणे म्हणजे लाकडे जाळणे नाही, ती विधिवत हवन झालं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण काय वस्तू वापरतो त्याच्यावरती ती हवन होत असतं, हवनची किंमत. त्याच्यामध्ये भरपूर काही साहित्य आपण टाकू शकतो. पण आपलं हवन हे साध्या पद्धतीत असतं. आपल्या इथे जे आता सध्या हवन चालत आहे, आरोग्य हवन, समस्या निवारण हवन, महामृत्युंजय हवन आणि पंचसूक्ताचा अभिषेक, जे 11,000 रुपये घेतात म्हणतात, तर 11,000 रुपये या गोष्टीचे दिले जातात. आणि ते हवन करण्यासाठी मी कुणालाही सांगत नाही. त्याचे कारण असे, एक जण आला, तिने हवन केलं,
हवन केल्यानंतर तो घरी जातो, त्या हवनाचा त्याला काहीतरी फायदा भेटतो. तो सांगतो बाबा मी असं असं केलंय, माझं असं झालं, तू जाय आणि हवन कर. मी हवन कुणालाही सांगत नाही, लक्षात घ्या. अमावस्याचं हवन मी प्रत्येकाला सांगतो. फक्त 550 रुपयात हवन असतं, सामुग्री सुद्धा असती, ब्राह्मण असतात. 550 रुपयामध्ये अमावस्याचं हवन करत असतो. अमावस्याचं हवन मी प्रत्येकाला सांगत असतो एक, कारण वैदिक प्रक्रियेमध्ये काही लोकांना हवन येत असतं. यासाठी मी अमावस्याचं हवन प्रत्येकाला करायला सांगत असतो. 550 रुपये खर्च सामुग्रीचा घेतला जातो. याच्या व्यतिरिक्त दत्तधाम मध्ये कुणाकडून एकही रुपयाचा खर्च येत नाही, लक्षात घ्या. 1000 माणसं बसलेले आहेत, त्यांना विचारू शकता, ते एवढं तुम्हाला म्हणू शकता की महाराजांनी आम्हाला अमावस्याचं हवन सांगितलेलं आहे, पण हे दुसरं हवन एकही सांगितलेलं नाही, लक्षात घ्या. 7 दिवस मी शांत बसलो. माझी बाजू ऐकून घेण्यासाठी कुणी आलेलं नाही. जे आलेत काय आलेत, पण त्यांनी काय केलं, जे पॉझिटिव्ह आहे, आता जे मी बोललोय या मुलाखती दिलेल्या आहे, यातलं 1% सुद्धा कुठं दाखवलेलं नाही. जी पब्लिक बसलेली, पब्लिकच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, पब्लिकची मुलाखत घेतलेली नाही. पण जो शेजारी बांधभाऊ आहे, बांधभावाला जाऊन त्याच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि त्या मुलाखती चॅनलला टाकलेल्या आहेत. आता परवा दिवशी कोणत्या टीव्हीला एक मुलाखत आलेली आहे, त्याचं म्हणणं आहे मला घास कापता येत नाही, शेतामध्ये घाण करतात, त्याचं शेत इथून 5 किलोमीटर लांब आहे, त्याला इथं बोलावण्यात यावं आणि त्याला हे विचारावं, तू सांगितलं तुला घास कापता येत नाही बाबा, तुझा घास कुठं आहे, याची चौकशी व्हावी. तसेच माझ्याकडे जे काय आहे, कोणत्याही गोष्टीला संयम असतो. माझ्याकडे 6 महिन्यापासून 12 महिन्यापासून अंडीचे पुरावे आहेत, पण मी ते ओपन केलेले नाही. जसं लहान लेकरू आईच्या मांडीवर जरी बसलं, घाण केली तर आई त्या मुलाला हाणीत नाही. आईच्या तोंडात जरी मारली, आई त्याच्या तोंडावर हात फिरवते मायेचा. जसं माझ्याकडे पुरावे असताना सुद्धा मी शांत बसलो, संयम ठेवलेला आहे. संयम महत्वाचा आहे. मी जर संयम नाही ठेवला तर तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय बदल राहिला? तुम्ही मी सारखंच झालो, संयम जर नाही ठेवला तर. आता माझ्याकडे जे पुरावे आहेत, ही स्क्रीन आलेली आहे, त्या स्क्रीनवरती ती पुरावे दाखवल्या जाणार आहे. कोण सत्य आहे, कोण असत्य आहे, आणि ती पण लाईव्ह मध्ये दाखवल्या जाणार आहे. जे सत्य असेल तुम्ही ती दाखवायचं आहे. तुमचं म्हणणं आहे कॅन्सरची गाठ जाती, त्याचाही पुरावा तुम्हाला समोर पब्लिक देईल, मी नाही देणार. कारण कॅन्सरची गाठ काढणारा मी नाही. स्वतःच्या शरीरामध्ये परमात्मा आहे, प्रत्येकाला मन आहे. स्वतःच्या शरीरामध्ये जो परमात्मा आहे, आत्मा आहे, त्याची जागृती केली जाते आणि त्यानुसार आपल्या शरीरामध्ये ज्या पीडा आहेत त्या नष्ट होत असतात. आता तुम्ही म्हणाल महाराजांना ज्ञान कुठून आहे? मी शाळेत गेलेलो नाही, मी शिकलेलो नाही, माझी दुसरी झालेली नाही. लक्षात घ्या, वयाच्या 12व्या वर्षी, आता ते आपलं चॅनलमध्ये टाकलेलं आहे, महाराज टाक्या बनत होते. महाराज फक्त टाक्या बनत नव्हते, वयाच्या 9व्या वर्षी सालानी होतो मी गायांचं शेण भरण्यासाठी. लक्षात घ्या, वयाच्या 9व्या वर्षी रहीमपूर गावामध्ये खाण्यावाली साला
मंदिर बांधलेलं आहे. ज्या वडिलांनी, ज्या बापाने मला जन्म दिला, ज्या बापाने माझ्यासाठी काहीतरी कमवून ठेवलं, तो बाप तर लहानपणी असतानाच वारलेला आहे, आठवत नाही. ज्या वडिलांनी माझ्यासाठी एवढं कमवून ठेवलेलं आहे, जिथं आता मंदिर बांधलेलं आहे, तिथे खाली तळघर आहे, आत्ताही बघू शकता जिथं मूर्ती बसवलेली, तिथे खाली तळघर आहे. वयाच्या 12व्या वर्षी साधनेला बसलो होतो. वयाच्या 13व्या वर्षी माझं 14 तासाचं पद्मासन होतं. वयाच्या 14व्या वर्षी मी साधना केलेला आहे. मी आतल्या देवाला शोधलेला आहे. परमात्मा आहे तर तो कुठे आहे. मी कुणाला सांगत नाही बाबा तू ह्या देवाला जाय, त्या देवाला जाय. मी कुणाला करणी कौटन सांगत नाही, कुणाला जादू मंत्र करत नाही. मी फक्त साधनेद्वारे, ध्यानाद्वारे पिढा नष्ट करत असतो. 38 वर्षांपासून माझ्या साधना चालू आहे आणि त्या साधना ज्या चालू आहे त्या या जाग्यावरती चालू आहे. दत्तधाम सरकारमध्ये मी साधना करत आहे. जी काही सेवा करायची आहे ती सेवा इथं करत आहे. काहींचं म्हणणं असं आहे महाराजांनी एवढं मोठं बांधकाम केलं, हे बांधकाम जे दिसतं वडिलांची इस्टेट आहे आणि ती संस्थेच्या नावावरती आहे. हे जे दिसतं हे संस्थेच्या नावावरती, आणि जे काही माझी इस्टेट असं त्याचा मी टॅक्स पण भरलेला आहे. हे महत्वाचं आहे. शिशपी जरी घेतली असेल लिखाने, ते पैसे आले कुठून, हे एक ना एक रुपयाचा हिशोब आहे. सर्व हिशोब आपल्या जाग्यावरती. माझ्या अंगात देव येत नाही. मी कोणाला सांगत नाही बाबा तुला कुणी करणी केली, मी हे कुणालाच सांगत नाही. जे आपले मनामध्ये जे निगेटिव्ह विचार आहे ते जातील कसे, पॉझिटिव्ह विचार होतील कसे, आपलं दुःख जाईल कसं, आपल्याला सुख प्राप्त होईल कसं, हे दत्तधाम मध्ये शिकवलं जातं. दत्तधाम मध्ये जे भाविक येतात कशासाठी येतात, इथे शिकवण काय आहे. दत्तधाम मध्ये शिकवण ही आहे, ज्या माता पित्यांनी तुला जन्म दिलेला आहे, ज्या मातेला 9 महिने पोटामध्ये तुला वागवलेला आहे, त्या माता पित्यांची सेवा कर. सेवा करण्याचे आदेश दिले जातात. माता पित्यांचं दर्शन घे. देवाला बघायचं आहे, देव तुझ्या घरामध्ये शोध, तुझ्या माता पित्यामध्ये देव शोध, तुला काही कमी पडणार नाही. हे दत्तधाम सरकारमध्ये शिकवलं जातं. आमच्या सनातन धर्माची शिकवणच आहे. कोणाला फसवायचं हे अजिबात नाही. आता 7 दिवसापासून तुमचं चॅनल चालू आहे. 7 दिवसापासून आपल्या निगेटिव्ह बातम्या चालू आहे. असं कोणी आहे का तुमच्याकडं? तुमच्याकडे आले आणि मला 50,000ला फसवलं. आता जे म्हणणारे आहेत आमच्याकडून महाराजांनी 50,000 रुपये घेतले, त्याचाही भांडाफोडी इथे होणार आहे. ते माझ्याकडे आलेले होते, 8.5 लाख रुपयाची मागणी केली होती. ही स्क्रीन त्याच्यासाठी बोलवलेली, सगळं ओरिजिनल दाखवण्यासाठी. आपली ध्यान साधना झाल्यानंतर आपण सर्व स्क्रीनवरती तुम्हाला दाखवणार आहे कोण कोण पैशाला आलं, किती पैशाची मागणी केली होती, मी पकडून कुणाला दिलेलं आहे. मी अजून 1 रुपयाही कोणाला दिलेला नाही. देण्याची गरज काय, मी मरणाला भीत नाही. कारण मी असा आहे, हे शरीर थोड्या दिवसासाठी आहे, पण शरीरामध्ये जो मी राहणारा आहे परमात्मा आत्मा, मी अमर आहे. मला कुणाची ही भीती नाही. लक्षात घ्या, मी स्वतःला ओळखतोय मी कोण आहे. माझ्या शरीरामध्ये जो परमात्मा आहे तो असा आहे, अजर अमर आहे. शस्त्र त्याला कापू शकत नाही, पाणी त्याला भिजू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, हवा त्याला उडू शकत नाही. आता 15 मिनिटांमध्ये आपण साधना घेणार आहोत. 15 मिनिटाची झालं का जोडायचं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.